साधू चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आपल्याला दुसरा सोमवारी 12 ऑगस्ट दुसऱ्या श्रावण सोमवारी या सोमवारी पूजा कशी करावी. प्रत्येकजण निरनिराळ्या पद्धतीने पूजा करतात, पण ह्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला अशी एक पवित्र गोष्ट आपल्याला पिंडीला अर्पण करायची आहे. ती कोणती वस्तू आहे तुम्हाला व्हिडिओत मी सांगते. त्या पवित्र वस्तूने आपल्या घरातली रोगराई, आजार असेल, कुठली बाधा असेल, सगळी नष्ट होणार आहे. तर तुम्ही आवर्जून ही एक वस्तू कोणती आहे ती नक्की अर्पण करा. मी छोटीशी माहिती मी तुम्हाला 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जास्त मोठा व्हिडिओ लॉंग मी करणार नाही आहे. तुम्हाला शॉर्टकट ही माहिती मी तुमच्याबरोबर पोहोचवणार आहे. महापुराणात पण ह्या गोष्टीचं सांगितलेलं आहे. तर बघूया आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे, कुठल्या पद्धतीची आपल्याला सेवा करायची आहे, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवर्जून पठण करा. आवर्जून पठण करा. ज्यांना काहीही जमणार नसेल त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. काहीही न जमणाऱ्यांना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा पण जप करा. ज्यांना काही जमत नाही आहे, समजा आपण जॉबला आहे तर आपल्याला पूजा करायला जमत नाही आहे, शंकर भगवानाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या समोर पिंडीसमोर आपल्याला बसून आपल्याला पूजा करता येत नाही आहे, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करता येत नाही आहे, तर अशांनी काय करायचं, आपलं प्रवासात असतो आपण, तेव्हा समजा ऑफिसमध्ये आहे तेव्हा महामृत्युंजय मंत्राचा जप आणि ओम नमः शिवाय दिवसभर आपण त्या मंत्रांचा जप करायचा आहे. ज्यांना वेळ भेटत नाही त्यांनी, ज्यांना वेळ भेटतो त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन हे मंत्र जाप करावा. आपल्याला आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला या श्रावणी सोमवारी करायची आहे. 72 वर्षांनी असा योग आलेला आहे. तर नक्की आवर्जून आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा. तर या श्रावणी सोमवारी पूजा कशी करावी. सकाळी 8:30च्या आत आपल्याला पूजा करायची आहे. दुपारी 12-2 वाजता पूजा करू नका. प्रदोष काल असतो म्हणून पूजा करू नका. भगवान शंकराच्या पिंडीला तीळ अर्पण करायची आहे. भगवान शंकराच्या पिंडीला तीळ अर्पण करायची आहे. तेव्हा ते तीळ कसे अर्पण करायचे. जो आपण महादेवाच्या पिंडीला जेव्हा आपण तांब्या पाणी अर्पण करतो तेव्हा थोडे तीळ आपल्याला त्या पाण्यात टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचे आहे शंकराच्या पिंडीला. हे महापुराणात सांगितलेलं आहे. 72 वर्षानंतर आलेल्या श्रावणी सोमवारी आपल्याला काय काय करायचे आहे. मला जमत नाही व्हिडिओ लवकरात लवकर करणं, कारण घरात काही खूप काम असतं. तर मी तुमच्यापर्यंत जेवढी माहिती होईल तेवढी मी तुमच्याबरोबर पोहोचवण्याचं काम करणार आहे. आणि ती अशी एक कोणती पवित्र गोष्ट आहे की जी तुम्हाला या श्रावणी सोमवारी दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर ती दुसरी गोष्ट आहे गंगाजल. गंगाजल हे प्रत्येक घरामध्ये असतो. प्रत्येक घरामध्ये गंगाजल असतो. तर ते गंगाजल आपल्याला शंकराच्या पिंडाला अर्पण करायचं आहे. तुम्ही ते पाण्यात टाकून अर्पण केलं तरी चालेल. तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही ते गंगाजल थोडं तरी पाण्यात टाकून अर्पण करा. आणि तो पाणी जेव्हा आपण शंकर भगवानच्या पिंडीला अभिषेक करू
तो पाणी आपल्याला घरी आणायचा आहे. आणि जे व्यक्ती घरात आजारी आहे, काही बाधा आहे, त्यांना हे पाणी द्यायचे आहे. तो पाणी तुम्ही सगळ्यांनी पण घेऊ शकता. काही घरात बाधा असेल तर ते सगळ्यांना लागू पडतो. तुम्ही कशासाठी ते पाणी आणताय ते शंकराच्या पिंडीला, भगवानाला, महादेवांना सांगून आणा. आणि महिलांनी नम शिवाय, नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. परत एकदा ऐका. महिलांनी नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि पुरुषांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी आवडली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी मी आता थोडं वेळ काढणार आहे. जास्तीत जास्त तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत माझी माहिती पोचावे. थोडं अडकत असेल मी, कारण पहिले आली नाही मी कॅमेरासमोर, आता पहिल्यांदा कॅमेरासमोर येत आहे. तर माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.